नमस्कार. हाऊसफुलच्या या फ्रेश भागात तुमचं हाऊसफुल स्वागत. रंग संस्कारांचा, रंग समृद्धीचा, रंग नात्यांचा, रंग जल्लोषाचा. आपली दुःख, राग, लोभ या होळीच्या अग्नीत स्वाहा करत प्रेमाच्या रंगांची उधळण करणाऱ्या या सेलिब्रेटिंग उत्सवाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. आता सुरू करूयात नाटक सिनेमांचा आपला हाऊसफुल उत्सव. घड्याळाच्या काट्यांवर धावणारं एक कॉन्क्रीटचं शहर, पण कसा विसरता येईल या झगमगाटात मुंबईचा खरा चेहरा. पण काळाच्या पडद्यावर जेव्हा हे सारं बदलतं तेव्हा वाटतं का हे माझे नवे. श्री स्वामी समर्थ आर्ट्स आणि गणरंग सादर करीत आहे प्रदीप राणे लिखित आणि दिग्दर्शित हे माझे नवे. कसला विचार करतस? गावात येऊन 2 वर्ष झाली आते साहेब. बाळान 25 गाठली, त्याचा लगीन होक नको या होताला ग. हो कसा होताला? हल्ली गिरणी कामगाराक कोण मुलगी देता? बाबलाचं शिक्षण पुरा व्हायचं तरी हाफीस चालला ना तरी पुऱ्या म्हणताय नाही. मोर्चे काढल्यानी, जेल भरो आंदोलना केल्यानी, निदर्शना केल्यानी, कामगारांच्या पोरांचं मोर्चाही काढल्यानी, तरी संप गेलो 12च्या भावात. कोण म्हणतो देणार नाही? घेतल्याशिवाय राहणार नाही. चाय घ्या. स्वप्नील आसगावकर, प्रमोद कदम, कल्पिता राणे, श्रद्धा मोहिते आणि नंदिता धुरी ही तरुण ब्रिगेड हे नाटक साकारतीये. बेबीताई गावाला येणार आहे, तिच्या बरोबर आजीसाठी 2 मॅक्सी पाठवतो. अरे वा, साठी लागली माका. अर्धी लाकडा मेल्या माझी बसनत गेली. आता मॅक्सी घालू. आतापर्यंत जी नाटकं सिनेमा जी आली तो लढ्यामध्ये हरलेले गिरणी कामगार किंवा हरलेली पिढी दाखवण्यात आली. मला नेहमी वाटत राहिलं किंवा असं आहे की त्या सगळ्या झगड्यातून, त्या लढ्यातून उभे राहिलेले गिरणी कामगार किंवा त्यांची पुढची पिढी आणि त्यांची सक्सेस स्टोरी या नाटकातून मला सांगावीशी वाटली. बाबाचं इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण झाले की मग मी लग्नाचा विचार करीन असा निर्णय घेतलाय. म्हातारे, बाळान घेतलेला निर्णय योग्य असा. काय योग्य? आता बाळाच्या लग्नाचा विषय दोन, आधी विचार बाबाच्या शिक्षणाचा. काय ग म्हातारे? बरोबर. हर हर महादेव. शाबास. टू 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 टू. ह्या नाटकात एक कामगाराची बायको अशी माझी भूमिका आहे आणि तिने बघितलेली मुंबई आणि नंतर बदलत जाणारी मुंबई ह्याच्यात तिची होणारी तगमग हे ह्या नाटकात तिने मांडलेलं आहे. एकंदरीत 70चा किंवा 80-83चा काळ बघितला जेव्हा संप झाला गिरणी कामगारांचा, तेव्हाची परिस्थिती खूप वेगळी होती आणि आत्ता सद्यस्थिती मुंबईची खूप वेगळी आहे. कारण तुम्हाला जागोजागी आज चाळींच्या जागी टॉवर्स दिसत आहेत, मोठमोठे टॉवर्स उभे राहिलेले दिसत आहेत. तर ती चाळ संस्कृती जाऊन आता टॉवर संस्कृती आली. तर एकंदरीत जो संस्कृतीचा भाग होता किंवा लोक जो एन्जॉयमेंटचा भाग होता, मनोरंजनाचा भाग होता किंवा लोक खूप गुणागोविंदाने या मुंबईत राहत होती, ती कुठेतरी आता विखुरली गेलेली आहेत या मुंबईपासून. तुतारी कसली वाजवतात? अय्या तुतारी वाजवली ना की मराठी माणसा कसा चेव येता गो. छाती अशी हातभर बाहेर येता. ती बघ. बंगल्यात कोणी लोक कशाला घ्या. बापू येलो असं वाटतं गे. सगळं कुठं पहिलं काय रे? नाही एकलंच असा. बघा चुलत्याचं चेहरा असं फुललं. आज याची कळी कशी खुलली. ह्या नाटकामध्ये मी म्हातारीचं कॅरेक्टर करते आणि म्हातारी म्हणजे ऑब्व्हियसली ह्या घरामध्ये ती सगळ्यांमध्ये वयाने खूप मोठी आहे आणि ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य असं की जी मी मुलगी जे हे काम करते, माझंच वय इथे 20-22 असं वगैरे असल्या कारणाने मी 70-80 वर्षाची बाई करते. हे माझ्यासाठी खरंच चॅलेंजिंग आहे. मेल्या तू या फ्लॅट मध्ये राहतोस आणि ती माई चाळीत कित्याक रे एकटी. मग काय म्हणाला तो पप्पा बोबडीच वळली ना त्याची आणि पळालो ना गो. काय करे, लहानपणापासून आहे ना तुमचाच धाक होता आम्हाला. आमच्यात कधी भांडणं झाली की आप्पा म्हणायचे जागो जरा साऊथीणीत बोलवून आण. शी इज अ काइंड ऑफ गर्ल की चाळीतून तिचं शिक्षण झालेलं आहे आणि तिने सगळा स्ट्रगल बघितलेला आहे. म्हणजे संप वगैरे जे काही झालेले आहेत ते तिने लहानपणी बघितलेत आणि त्या स्ट्रगलमधून सर्वाईव्ह होऊन तिने आज एका
मिल वर्करच्या मुलाशी लग्न केलेलं आहे की ज्याने स्वतःही स्ट्रगल केलेलं आहे आणि शी इज अ व्हेरी इंडिपेंडेंट वुमन, म्हणजे ती स्वतंत्र विचारांची आहे, पण त्याच वेळेला ती स्वतः नात्यांना जपणारी सुद्धा आहे. अगं आई, किती दिवसानंतर तुला मी अशी निवांतपणे बसलेली पाहतोय. बाबांच्या आजारपणाच्या निमित्ताने तुम्ही मुंबईत आलात नाही म्हणून खूपच आनंद झाला तुमच्या बाबलला. तुझ्यामुळे हिच्या तोंडात पण बाबल न बसल्या. काय गो त्या बाबाल म्हटलेला आवडणार नाही ना तुका? ओ आई, तुमचं खानदान म्हणजे ना बची बाराखडी आहे. बाळ, बाबा, बेबी, बाबल आणि जावई बाप्पा त्या काही विसरलास कसा? बाराखडी पुरी होक नको काय रे? हे नाटक कम्प्लिटली असं वेगळ्या पद्धतीने स्टँड होतं कारण की आमच्या नाटकात जे प्रॉब्लेम्स दाखवलेले आहेत एव्हरी पर्सन कॅन रिलेट टू दोज प्रॉब्लेम्स. म्हणजे जर एक व्यक्ती जो कोणी हे नाटक बघेल तर तो रिलेट करू शकतो की हां, त्याला पण वाटतं की आमच्याबरोबर सुद्धा हे प्रॉब्लेम्स कधी ना कधीतरी झालेले आहेत. अरे तुम्ही दशावतारी राजे रे. एक दिवस राजाचे कपडे घालतल्यात अंगार आणि निवडणुकीचा दशावतार संपलो की निघाले हे दरिद्री संसाराचं पेटारो डोक्यावर घेऊन पुढच्या गावात. या मेले अशीच मुंबई सोडल्यान मी रे तुम्ही. संपत कोणतं पक्ष तुमच्या मागे उभे राहिलो? शरणीय मागा अगं मेला तुझं जीव केवढो. तू माझ्याशी लढतलं या शंकसुराशी लढतलं. गोवाच्या गिरणीत तळा लागला, पगार बंद झाला आणि तू माझ्याशी लढतलं या शंकसुराशी लढतलं. होय लढतलय. झाशीची राणी चांद बीबी आणि तिसरी कामगाराची बीबी. कॉन्क्रीटच्या मुंबईच्या तळातल्या मातीची दडलेली ही खरी कहाणी आणि तरुण कलाकारांचं प्रामाणिक टीमवर्क पाहायचं असेल तर जरूर पहा हे माझे नवे.